देगलूर बॉर्डर जो नांदेड़ पार करने के बाद देगलूर आता है, देगलूर बॉर्डर पे मेरे से कैश में 900 रुपए लिए गए और ये खुल्लम खुला लूट होती है। दलाल रहते हैं वहाँ पे, सैकड़ों दलाल रहते हैं, आरटीओ विभाग के आदमी रहते हैं। मैं गुजरात से चेन्नई के लिए माल लोड करके जा रहा था। देगलूर बॉर्डर पर जो टोल पार करने के बाद आरटीओ विभाग का चेक पोस्ट लगा रखा है, वहाँ पे 900 रुपए ट्रक ड्राइवरों से अवैध वसूली लेते हैं और मेरे से भी 900 रुपए लिए गए थे, जिसका मैंने अपने कैमरे, गाड़ी में लगे कैमरे से वीडियो जो शेयर किया। और वहाँ पे हर गाड़ी वाले से 900 रुपए अवैध वसूली ली जाती है और सरकार कह रही है डीजल बचाओ, ये बचाओ, वो बचाओ। इन ड्राइवरों को कब बचाओगे? और ये खुल्लम खुला लूट होती है। दलाल रहते हैं वहाँ पे, सैकड़ों दलाल रहते हैं, आरटीओ विभाग के आदमी रहते हैं और सरकार इस मामले में चुप बैठी है। देगलूर शहरातील नांदेड हैदराबाद राष्ट्रीय मार्गावरील चेकपोस्ट परिसरातील कथित बेकायदेशीर वसुली आणि विविध गैरप्रकारांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे देगलूर तालुका अध्यक्ष गजानन कोंडीबाराव पापटवार यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार यापूर्वी मे 26 आणि 9 जून 2026 रोजीही याच संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार प्रस्तावित उपोषण स्थगित करून प्रशासनाला चौकशीसाठी वेळ देण्यात आला होता। मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। तक्रारीत चेकपोस्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वसुलीच्या नोंदी, तपासणी रजिस्टर, दंड वसुलीची अभिलेखे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कथित खासगी दलाल यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले असल्यास त्याचीही चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की नियमांचे पालन करणारे वाहनचालक, शेतकरी, व्यापारी आणि प्रवासी यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून काही अवैध प्रकारांना अभय मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। दरम्यान मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा दावा करत 2 जुलै 2026 पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे। तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। यासोबतच चेकपोस्ट परिसरात कथित अवैध प्रवासी वाहतूक, अवैध रेती वाहतूक आणि इतर बेकायदेशीर वाहतुकीबाबतही आरोप करण्यात आले असून संबंधित यंत्रणांनी या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। अशाच विश्वासार्ह आणि संतुलित स्थानिक बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। मी सांगतो NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू देगलूर शहरामधून एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी देत आहोत। आपण देगलूर शहरामध्ये अनेक घडामोडी या ठिकाणी घडत असतात, परंतु एक अशी घडामोडी या ठिकाणी घडलेली आहे। आपण पाहू शकता नांदेड देगलूर हैदराबाद महामार्गावर एक चेकपोस्ट या ठिकाणी आहे। त्या चेकपोस्टवर गैरप्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे, असा आरोप या ठिकाणी पापटवार साहेब करत आहेत आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन आज या ठिकाणी तिसरा दिवस चालू आहे, त्यांचं सतत चालू आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर। आणि आज आमच्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित त्यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी गैरव्यवहार आणि अवैध वसुली त्या ठिकाणी चालू आहे, त्याच्यावर चौकशी होत नाही, त्याच्यावर कोणी दखल घेत नाही, त्याच्यासाठी या ठिकाणी साखळी उपोषण, धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। काय सांगणार साहेब, कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उलगडा समजून आला आणि त्याचे कोणकोणते आपल्याकडे पुरावे आहेत? पुरावे पाहायला गेलं तर कथित बेकायदेशीररित्या वसुली करणारे माणसं तुमच्या निदर्शनास येतील। तुम्ही कॅमेरे लावा, 1 तास तिथे थांबा, काय परिस्थिती चालू आहे हे जनतेला दिसेल। येण्या जाणाऱ्या गाड्याला अडवून खंडणी वसूल केल्यासारखे बेकायदेशीररित्या पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा येथील RTI चेकपोस्टद्वारे चालू आहे। यासाठी आमचे RTI माहिती अधिकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन पापटवार यांनी पाठपुरावा करून हा प्रकरण, ह्या भ्रष्टाचारावर पडदा घालण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापर्यंत व अन्य कानाकोपऱ्यात जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांना देऊन हे प्रकरण सांगितले आहेत की बाबा इथे हे चालत आहे, बेकायदेशीररित्या वसुली चालू आहे। गेल्या अनेक दिवसापासून रेतीच्या अवैध गाड्या रात्री बेरात्री चालत असताना
आणि येथील RTO प्रशासन डोळेझाक करीत आहे. यांच्याकडून अफाट पैसा त्यांना पुरवला जात असल्याची जनतेतून सांगण्यात येत आहे. यावर सांगायचं झालं तर काळे पिवळे गाड्या, या समोर बेकायदेशीर वाहतूक करणारे या पांढऱ्या गाड्या, डॅजो ऑटो, शाळेच्या बसेस, अशा अनेक वाहनं आहेत बेकायदेशीररित्या. त्यांना काही वाहनांना पाटी नाही, काही वाहनं मोडकळीस आलेली आहेत, तरीसुद्धा प्रवासी भरून ते वाहतूक करीत आहेत. ही बाब वस्तुस्थिती आणि सर्वांच्या डोळ्यात देखत आहे. तरीसुद्धा येथील RTO प्रशासन डोळे झाकून गप्प बसलेलं आहे. ते आपण या ठिकाणी 3 दिवसापासून साखळी उपोषण करत आहोत. तुमची या ठिकाणी दखल घेण्यात आली का? आपण आमची कोणताही पत्रव्यवहार तुम्हाला करण्यात आला का कारवाई संदर्भात? कारवाई संदर्भात आम्हाला फक्त एक पत्र देण्यात आलेलं आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून. बाकी कोणताही आमच्याकडून ठोस कारवाई झालेली नाही. RTO प्रशासनानं, नांदेडच्या परिवहन विभागानं किंवा RTO विभागानं कोणत्याही प्रकारची आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. यामुळे यावरून असं दिसून येते की या भ्रष्टाचाराचा मोठा पैसा वरपर्यंत जात असल्याची आम्हाला शंका आहे. तर ह्याची जर पुढे दखल घेण्यात आली नाही तर आपण पुढे चालून काय करणार? कोणत्या पद्धतीचे या ठिकाणी आंदोलन करणार किंवा आमरण उपोषण करणार? कोणता फेक विचार आपण या ठिकाणी करणार? या उपरही आमची दखल घेण्यात आली नाही आणि या प्रकाराला पाठीशी घालण्याचा केविलवाना प्रकरण होत आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून येत आहे. यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तेलंगणा महाराष्ट्र राज्याच्या शिवाजी पार्कसमोर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. हैदराबाद नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. या उपर आम्ही नांदेडच्या कार्यालयासमोर, RTO कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक आमरण उपोषण करणार आहोत. काय सांगणार कॉम्प्युटर साहेब? आपण आज जे या ठिकाणी निवेदन देतात, या ठिकाणी साखळी उपोषण करतात, आतापर्यंत कोणती याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्यात आली? तुम्हाला कोणता या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला? आहे जसं भरपूर प्रमाणात अवैध गाड्या चालू आहेत, व्यक्तीचे असो काही असो, ते आम्हाला धक्को आहेत. आणि जे स्कूल बस आहेत किंवा असं काही तुमचं जोडबंद चालू आहे तिथे ट्रकवाल्यांना किंवा असं काही अवैध गाड्यांना सूट देण्यात आहे, ते आम्हाला नको आहे. आणि आम्हाला आवडून म्हणणं आहे की तो जे आहे चेकपोस्ट योग्य रीतीनं तपासण्या व्हावेत. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आमच्यासोबत कॉम्प्युटर साहेब त्यांचे सहकारी मित्र होते. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या पद्धतीचं चेकपोस्टवर नियमावली असते आणि ज्या पद्धतीचे कडेकोट बंदोबस्त राहायला पाहिजे त्या पद्धतीचे या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असेल किंवा त्या ठिकाणची नियमावली या ठिकाणी धूळ खात असल्यासारखं चित्र आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता एखादी जर पाऊस पडला किंवा एखादी जर वाहन अडला तर या ठिकाणी मोठी रांग त्या ठिकाणी लागते आणि प्रवाशांना, प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास होतो. आणि त्या ठिकाणी पाहू शकता अनेक वाहनं या ठिकाणी विलंब होत असल्यामुळे अनेक वाहनांना मोठी रांग लागल्यामुळे ते पाहू शकता 500 मीटर ते 600 मीटरपर्यंत एकदा तर त्या ठिकाणी ट्रॅफिक लागून अनेक लोकांना या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागते. आणि आपण पाहू शकता चेकपोस्ट कशा पद्धतीचा असायला पाहिजे आणि तिथं काय काय असायला पाहिजे. चेकपोस्टवर या ठिकाणी पाहू शकता 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्यांची या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे. जे बिना हेल्मेटचे असतील, बिना सीट बेल्टचे असतील. आणि मोठे हायवा या ठिकाणी पाहू शकता एक यमदूताचं स्वरूप घेऊन या ठिकाणी चालतात. त्याला कोणताही नंबर प्लेट मागे किंवा पुढं नसतो. नंबर प्लेट फक्त वाहनाच्या मध्ये ठेवण्यात आलेला असतो. आणि या ठिकाणी जेव्हा हायवा एखादी रोडवर निघते तर यमदूत निघालं असं लोकांमध्ये एक भीतीचा वातावरण निर्माण झालेला असतो. ज्या पद्धतीने कधी काय होऊ शकते आणि कधी काय घडू शकते त्याची मोठी चिंता या ठिकाणी नागरिकांमध्ये असते. त्याच्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी समाजाच्या हितासाठी त्यांनी या ठिकाणी साखळी उपोषण प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि चेकपोस्टला या ठिकाणी चौकशी लावण्यासाठी या ठिकाणी करत आहेत. त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची लवकरात लवकर दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. जर याच्यावर कारवाई लवकर करण्यात आली नाही तर या ठिकाणी ते मोठा रास्ता रोको आंदोलन करणार आहेत असे त्यांनी थेट इशारा प्रशासनाला या ठिकाणी दिलेला आहे. कॅमेरामॅन सोबत निसाक पडेल, NC न्यूज TV.